मंत्रिमंडळ विस्तार झाला, खातेवाटप झालं, पालकमंत्रीही ठरले, मात्र 2 जिल्ह्यांचा तिढा अद्यापही कायम आहे। रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी महायुतीतील तिन्ही पक्षांनी दावा सांगितलाय। यामुळे घोषित झालेल्या पालकमंत्रीपदांना स्थगिती देण्यात आली। यावरून महायुतीमध्ये वादंग पाहायला मिळतोय। अशातच पालकमंत्रीपदाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे। पालकमंत्रीपदाचा निर्णय मुख्यमंत्री घेतील असं म्हणत अजितदादांनी फडणवीसांच्या कोर्टामध्ये चेंडू ढकललाय, तर लवकरच पालकमंत्रीपदाचा तिढा सुटेल असं म्हणत फडणवीसांनीही वेळ मारून नेली आहे। पालकमंत्र्यांच्या बद्दल जे राज्याचे प्रमुख असतात, जे कोणी असतील, त्यांनी मंत्रिपदाचं वाटप करायचं असतं, खात्याचं वाटप करायचं असतं, कुणाला कुठं पालकमंत्री नेमायचा हा सर्वस्वी त्यांचा अधिकार असतो। ते आज नाही, वर्षानुवर्ष ते चालत आलेलं आहे। त्या पद्धतीनं देवेंद्रजींनी त्यात लक्ष घातलंय। लवकरच ते 2 जिल्ह्याचा पालकमंत्र्याच्या बद्दलचा निर्णय घेतील। तो जो निर्णय घेतील तो सगळ्यांना मान्य असेल। भाऊ, नाशिक आणि रायगडचा जो पालकमंत्री पदाचा विषय आहे, या संदर्भात काल बावनकुळेंनी म्हटलं होतं की लवकरच गोड बातमी मिळेल। लवकरच सुटणार आहे तो, चाललाय त्याच्या अमरावती चर्चा, पण लवकरच सुटेल। लवकरच सुटणार आहे तो, चाललाय त्याच्या अमरावती चर्चा, पण लवकरच सुटेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।